शिक्षण घ्यायला भेटेल, यांना ते खोके बिके काय म्हणतात ते वाढून भेटतील, त्यासाठी त्यांचे प्रयत्न चालतात. म्हणून ह्या शाळा ते बनवून देत नाही. आता तुम्ही सांगाल ह्या शाळेला छप्पर पडतोय, इथं बसायला लादी खचलेली आहे, बेंच तुटलेले आहेत, काय मुलांनी शिकायचं कुठं? माझा आमदार साहेबांना हाच प्रश्न आहे, माझा आमदार साहेबांना हाच प्रश्न आहे का तुम्ही पालिकेचा घाट घातलाय, शाळेचा तुम्ही अभ्यास नाही केला का? आता मी परत आमचा किती दिवस आमचा हाच विषय चालू आहे. आता किती दिवसापासून आम्ही काय विचार करतोय का ह्या शाळांना दुरुस्त का करत नाही, का करत नाही? कारण ह्या लोकांच्या प्रायव्हेट शाळा आहेत, त्यांचे हे शिक्षण सम्राट आहे, त्यांच्या स्वतःच्या शाळा आहेत. मग ह्या शाळा जेव्हा सरकारी बंद होतील तेव्हा यांच्या शाळेला डिमांड वाढेल ना. शिक्षणाची पात्रता म्हणजे राज्य सरकार असेल किंवा महानगरपालिका असेल, आपला स्थानिक प्रशासन असेल, त्यांना शिक्षणाची गरजच नाही ना. एका बाजूला आपण चंद्रावर आपला झेंडा रोवून आलो, चंद्रावर आपण झेंडा रोवलाय आणि इथं आपल्याला शाळेत मुलांना बसायला जागा नाही, बसायला जागा नाही. पाठीमागे जाऊन टॉयलेट बघितला तर टॉयलेटच नाही. मग इथं 2 महिला शिक्षिका आहेत, त्यांनी कुठे जायचं? ह्या एक ना दोन अशा अनेक समस्या आहेत. आता इथं सगळ्यात सुरुवातीला आमच्या ग्रामपंचायती होत्या, त्यावेळी ग्रामपंचायत मार्फत ग्रामपंचायती टर्म समितीचे प्रशासक होते, प्रशासकांच्या मार्फत आमच्या हरकती घेतल्या का तुम्हाला ग्रामपंचायत हवी का महानगरपालिका हवी. मी सांगतो काय, आमच्या ग्रामपंचायती होत्या, पण आमदार साहेबांच्या संकल्पनेतून त्यांना महानगरपालिका पाहिजे, त्यांना काहीतरी क्रेडिट भेटणार असेल राज्य सरकारतर्फे असेल, त्यांच्या संकल्पनेतून महानगरपालिकेचा घाट घातला. महानगरपालिका होण्यासाठी आमच्यावर प्रशासक नेमले गेले पहिले वर्षभर. प्रशासकांच्या मार्फत आमच्याकडून हरकती घेण्यात आल्या का तुम्हाला महानगरपालिका पाहिजे की नको. जर उद्या त्यांना काय साप वगैरे चावला आणि काही जीवहानी झाली तर याचे जिम्मेदार कोण? आज एवढे वर्ष झालेत आमच्या गावात ही शाळा, मला तर वाटतं माझा जन्मसुद्धा नव्हता झाला तेव्हा ही शाळा बांधली आणि त्याच्यानंतर फक्त एकदा ते 2दा पत्रे चेंज केले असतील, ग्रिल लावलेले असेल, त्याच्यानंतर या शाळेत काहीच बदल झाला नाही. आणि आत्ताची ही स्थिती अशी आहे शाळेमध्ये खूप भयंकर का कधीही काही होऊ शकतो. आता ठीक आहे, शाळा बनवण्यासाठी आम्हाला कोण कंपनीवाले मदत करणार आहेत, चांगली गोष्ट आहे, काही करून आमची शाळा झाली पाहिजे. पण ते मदत करण्याच्या वेळेस जर त्या 2-3 महिन्यामध्ये जर काय झालं, देव न करो असं काय होते, पण जर झालं तर आम्ही जिम्मेदार कोणाला ठरवणार? पनवेल महानगरपालिका यांनी शिक्षण कर घेतलाय पण शाळेची जिम्मेदारी नाही घेतली. बरोबर. 95-98% लोकांनी सांगितलं आम्हाला ग्रामपंचायतीच पाहिजे, महानगरपालिका नको. तरी सुद्धा यांनी जबरदस्ती आम्हाला महानगरपालिका दिली. महानगरपालिका दिली, आमचे जे कंपन्यांचे टॅक्स असतील, गोडाऊनचे टॅक्स असतील, आमच्या घरपट्ट्या यांनी घेतल्या, आमचे बाकी सगळे अधिकाऱ्यांनी घेतले. मग आमची शाळा का घेतली नाही? शाळा अद्यापही जिल्हा परिषदेकडेच आहे, शाळा त्यांनी वर्ग केली नाही. शाळेच्या कमिटीला ज्यावेळी विचारण्यात येतो त्यावेळी कमिटी काय सांगते का आमची शाळा अजून पालिकेने घेतली नाही. पालिकेला सांगतो तर आम्हाला राज्य सरकारचा अजून GR आलेला नाही. मग तुम्हाला फक्त आमची कमाईच पाहिजे होती ना, म्हणून तुम्ही पालिकेचा घाट घातला.
नमस्कार, मी सुनील कादारे. महाराष्ट्र न्यूज 36 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमीच चर्चा करत असतो. आज धरणा गावामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत. ग्रामस्थ या ठिकाणी भेटलेले आहेत. पाहायला गेलं तर जिल्हा परिषदच्या शाळेची अवस्था खूप बिकट आहे. अक्षरशः विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जे बेंच असतात त्यांची अवस्था बिकट आहे. पत्र्यांची क्रॅक पडलेले आहेत. कधी ते खाली पडून जीवितहानी होऊ शकते किंवा काही दुखापत होऊ शकते. हीच बाब महाराष्ट्र 36च्या माध्यमाला भेटल्यानंतर त्याच ठिकाणी आपण आढावा घेणार आहोत. आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही पदाधिकारी तसंच सोबत गावकरी देखील आहेत. काय नेमके प्रश्न आहेत, काय नेमकी समस्या आपण जाणून घेणार आहोत. सर, तुमच्याकडे येतो. काय सांगाल, आज या शाळेची परिस्थिती पाहिली, अतिशय बिकट परिस्थिती आहे. कसं पाहताय सगळ्या गोष्टींकडे? आता एवढी वर्ष झाले या शाळेकडे लक्ष दिलं जात नाहीये. आता पावसाला येतोय, वारा पाऊस येतोय, कधी जर पत्रा पडला किंवा मुलांना काही जीवहानी झाली तर याच्यासाठी जिम्मेदार कोण आहे? आजूबाजूचा पर्यावरण बघाल तर पोरांना खेळण्यासाठी नीट पटांगण नाही भेटत आहेत. तिथं एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी जर पोरांनी नाही केल्या तर पोरं शाळेत कसे येतील? जर उद्या त्यांना काय साप वगैरे चावला आणि काही जीवहानी झाली तर याचे जिम्मेदार कोण? आज एवढे वर्ष झालेत आमच्या गावात ही शाळा, मला तर वाटतं माझा जन्म सुद्धा नव्हता झाला तेव्हा ही शाळा बांधली आहे. आणि त्याच्यानंतर फक्त एकदा ते दोनदा पत्रे चेंज केले असतील, ग्रिल लावलेले असेल, त्याच्यानंतर या शाळेत काहीच बदल झाला नाही. आणि आताची ही स्थिती अशी आहे शाळेमध्ये खूप भयंकर का कधीही काही होऊ शकतो. आता ठीक आहे, शाळा बनवण्यासाठी आम्हाला कोण कंपनीवाले मदत करणार आहेत, चांगली गोष्ट आहे. काही करून आमची शाळा झाली पाहिजे. पण ते मदत करण्याच्या वेळेस जर त्या 2-3 महिन्यामध्ये जर काय झालं, देव न करो असं काय होऊ दे, पण जर झालं तर आम्ही जिम्मेदार कोणाला ठरवणार? पनवेल महानगरपालिका यांनी शिक्षण कर घेतलाय पण शाळेची जिम्मेदारी नाही घेतली. तरी पण आम्ही जाऊन जिल्हा परिषदकडे आज नवनिर्माण सेनेकडून आम्ही हा लेटर दिलेला आहे. तरी आम्ही बघूयात. आम्ही महानगरपालिका आणि परिषदेला विनंती करतो का आमच्या शाळेची मागणी आणि आमचं ते त्यांनी करून द्यावं. बस. जर पाहायला गेलं तर तुमच्या मागण्या खरं तर करणं वेळ नव्हती आली पाहिजे होती. प्रशासनाने या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं होतं. आज या ठिकाणी या सगळ्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर हे युवक जे एकत्र आलेले आहेत किंवा या सगळ्या विकासाकडे तुमची दृष्टिकोन आहे, याच्यासाठी तुमचं पहिलं पाऊल काय असेल? तुम्ही कशा प्रकारच्या गोष्टींसाठी सामोरं जावं लागणार? पहिलं पाऊल म्हणजे आमचं हे असेल, कारण आम्ही गव्हर्नमेंटकडे मागतोय. जर त्यांनी नाही केलं तर आमच्या इथे बऱ्याचशा प्रायव्हेट कंपन्या आहेत, MIDC आहे, आम्ही कोणाकडे तरी जाऊन पर्सनली स्पॉन्सरशिप मागू आणि बघू आमच्या या समस्येला काय वितरण निघतं की नाही. सर, एकंदरीत पाहायला गेलं तर तुमच्याकडे येतो. काय सांगाल, आज विद्यार्थ्यांना बसायला बेंचची अवस्था खराब आहे. शिक्षणाची पात्रता नावाला नुसती वर केलेली आहे पण अवस्था खूप बिकट आहे. कसं पाहता? शिक्षणाची पात्रता म्हणजे राज्य सरकार असेल किंवा महानगरपालिका असेल, आपला स्थानिक प्रशासन असेल, त्यांना शिक्षणाची गरजच नाही ना. एका बाजूला आपण चंद्रावर आपला झेंडा रोवून आलो, चंद्रावर आपण झेंडा रोवलाय आणि इथं आपल्याला शाळेत मुलांना बसायला जागा नाही. अगदी बरोबर, बसायला जागा नाही. पाठीमागे जाऊन टॉयलेट बघितला तर टॉयलेटच नाही. मग इथं 2 महिला शिक्षिका आहेत, त्यांनी कुठे जायचं? अगदी बरोबर. ह्या 1 ना 2 अशा अनेक समस्या आहेत. आता इथं सगळ्यात सुरुवातीला आमच्या ग्रामपंचायती होत्या. त्यावेळी ग्रामपंचायत मार्फत ग्रामपंचायत टर्म समितीचे प्रशासक होते. प्रशासकांच्या मार्फत आमच्या हरकती घेतल्या का तुम्हाला ग्रामपंचायत हवी का महानगरपालिका हवी. किंवा आम्ही सांगतो काय, आमच्या ग्रामपंचायती होत्या पण आमदार साहेबांच्या संकल्पनेतून त्यांना महानगरपालिका पाहिजे, त्यांना काहीतरी क्रेडिट भेटणार असेल राज्य सरकारतर्फे असेल, त्यांच्या संकल्पनेतून महानगरपालिकेचा घाट घातला. महानगरपालिका होण्यासाठी आमच्यावर प्रशासक नेमले गेले पहिले वर्षभर. प्रशासकांच्या मार्फत आमच्याकडून हरकती घेण्यात आल्या का तुम्हाला महानगरपालिका पाहिजे की नको. बरोबर. 95-98% लोकांनी सांगितलं आम्हाला ग्रामपंचायतीच पाहिजे, महानगरपालिका नको. तरी सुद्धा यांनी जबरदस्ती आम्हाला महानगरपालिका दिली. आमचे जे कंपन्यांचे टॅक्स असतील, गोडाऊनचे टॅक्स आमच्या घरपट्ट्या यांनी घेतल्या, आमचे बाकी सगळे अधिकाऱ्यांनी घेतले. मग आमची शाळा का घेतली नाही? शाळा अद्यापही जिल्हा परिषदेकडेच आहे. शाळा त्यांनी वर्ग केली नाही. शाळेच्या कमिटीला ज्यावेळी विचारण्यात येतो त्यावेळी कमिटी काय सांगते का आमची शाळा अजून पालिकेने घेतली नाही. पालिकेला सांगतो आम्हाला राज्य सरकारचा अजून GR आलेला नाही. मग तुम्हाला फक्त आमची कमाईच पाहिजे होती ना, म्हणून तुम्ही पालिकेचा घाट घातला. माझा आमदार साहेबांना हाच प्रश्न आहे का तुम्ही पालिकेचा घाट घातलाय, मग शाळेचा तुम्ही अभ्यास नाही केला का? आता मी परत आमचा किती दिवस आमचा हाच विषय चालू आहे. आता किती दिवसापासून आम्ही काय विचार करतोय का ह्या शाळांना दुरुस्त का करत नाही. कारण ह्या लोकांच्या प्रायव्हेट शाळा आहेत, यांचे हे शिक्षण सम्राट आहेत, यांच्या स्वतःच्या शाळा आहेत. मग ह्या शाळा जेव्हा सरकारी बंद होतील तेव्हा यांच्या शाळेला डिमांड वाढेल ना. यांच्या शाळेमध्ये यांना जास्त डोनेशन घ्यायला भेटतील, यांना ते खोके बिके काय म्हणतात ते वाढून भेटतील, त्यासाठी त्यांचे प्रयत्न चालतात. म्हणून ह्या शाळा ते बनवून देत नाही.
आता तुम्ही सांगाल ह्या शाळेला छप्पर पडतोय, पत्रे इथं बसायला लादी खचलेली आहे, बेंच तुटलेले आहेत, काय मुलांनी शिकायचं कुठं? खिडक्या व्यवस्थित नाही. एकीकडे आपण झोपडपट्टी पुनर्वसन करता, झोपडपट्टीवाल्यांना तुम्ही करोडो रुपयांचं घर देता. अरे मग इथं ही स्थानिक मुलांची, स्थानिक गाववाल्यांची शाळा आहे, तुम्हाला ही शाळा होत नाही. इथं तुम्ही आता पालिकेतर्फे एक टॉयलेट तुम्ही 35 लाख 50 लाख असे संपून एक टॉयलेट बनवले, झोपडपट्टीत बनवले, कुठेही बनवले, रस्त्याच्या कडेला. शाळेच्या इथं मुलांना टॉयलेटला लागत नाही का? अगदी बरोबर. आता इथं सुविधा आहे. आपण येण्याच्या अगोदर आम्ही इथं शिक्षकांशी आणि त्या मुलांशी संवाद साधला का बाबा तुम्ही टॉयलेटला कुठे जाता. आता मुलांनी मागे एक टॉयलेट दाखवला, त्याच्यामध्ये टीचर जातात, टीचर म्हणजे महिला टीचर आहेत, टीचर जातात आणि त्याला दरवाजा नाही तो कुठेतरी आतमध्ये धरून ठेवायला लागतो. आणि मुलांना विचारलं मग तुम्ही काय करता, नाही आम्ही घरी जातो म्हणे. म्हणजे ते सुट्टी घेऊन मुलं घरी जाणार आणि तिथं करून येणार मग इमर्जन्सीला. मग आपण जर चंद्रावर झेंडा लावतोय तर मग इथं झेंडा कधी लावायचा? अगदी बरोबर. इथं झेंडा कधी लावायचा? इथं साफसफाई कोणी बघायची? ते बघत नाही. आता आम्ही वारंवार आम्ही आता हे काय 3 प्रभाग आहेत ना, 3 वॉर्ड आहेत, हे आमच्याकडेच आहेत. आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे हमेशा वॉर्ड ऑफिसरशी बोलत असतो. त्यांचा गावच आहे आणि त्यांच्या गावची जर शाळेची अवस्था अशी असेल तर आम्ही दुसऱ्या गावाचा विचारच कशाला करायला पाहिजे? सर, तुमच्या प्रमुख मागण्या काय असतील? अतिशय केविळवाणी विनंती या ठिकाणी पाहायला मिळते, शाळेची दुरावस्था इथे पाहायला मिळते. तुमच्या मागण्या काय असतील आणि जर पूर्ण नाही झाल्या तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना खळखट्याक नेहमीच करते, यावेळेस काय नवीन करणार? आता शिक्षणाच्या बाबतीत खळखट्याक करायचं म्हणजे नक्की काय करता? येऊन काय शाळा तर तोडू शकत नाही आपण, बरोबर आहे. पण आमच्या मागण्या ह्याच आहेत. आमच्या राजसाहेबांनी आम्हाला हेच सांगितलंय का जिथं तुम्ही जाल तिथं हात जोडूनच जा, हात जोडून जाऊ, 2 वेळा हात जोडून जाऊ. नसेल ऐकत तर मग अधिकाऱ्यांच्या मागे लागूच आम्ही. आम्हाला काय आता कंपन्या, आता त्या मॅडमने पण दाखवलं आम्हाला शिक्षिकेने का त्यांनी मागणी केलेली आहे 2018-16 पासूनचे त्यांनी अर्ज दाखवलेत का आमची शाळा रिपेअर व्हावी म्हणून त्यांनी मागणी केली. मग मागणी केल्यानंतर रायगड जिल्हा परिषदेतर्फे कोणत्या तरी कंपनीला लेटर लिहिला जातो का तुम्ही CSR फंडातर्फे आमचं हा काम करा. पण ते काम अद्यापही झालेले नाहीत. 2-3 लेटर त्यांनी आम्हाला दाखवले पण CSR फंडामध्ये अद्यापही काम झालं नाही. दुर्लक्ष करतं, प्रशासन दुर्लक्ष करतं. कारण कंपन्या द्यायला तयार असतात पण त्यांना जर आपण मागेच नाही लागलो तर त्यांना तरी काय गरज आहे? ते थोडंच त्यांचा पैसा इथं होतायला आणतील. अगदी बरोबर. ताई, तुमच्याकडे येतो. कसं पाहता, महत्वाची भूमिका तुमची देखील यामध्ये आहे. अंगणवाडीसाठी तुम्ही देखील महत्वाचं काम करता. कसं पाहता, कसा संघर्ष आहे? आता बघितलं तर अंगणवाडी या गावात नाहीच आहे पहिल्यापासून. पण मी 2008ला लागली. 8ला लागली तर मी मंदिरात भरायची. मंदिरात भरता भरता मी असेच अंगणवाडी शाळा मंदिरात भरायची. मंदिरात भरायची. नंतर मी असेच जे पुढारी आहेत त्यांना विचारून रूम घेतले. तर ऍक्च्युली 2 रूम बदलले मी, कारण का त्यांना पुरेपूर भाडे न मिळाल्याने त्यांनी आम्हाला बसून दिलं नाही. आणि नंतर आम्ही मग चौथ्या रूम वाल्याने आम्हाला 2 वर्ष फुकटमध्ये अंगणवाडी भरायला जागा दिली. नंतर प्रोसेस केली आम्ही पुढे आमच्याच ऑफिसला, तर तिकडनं ते भाडे यायला लागलं. तिथपासून आम्ही तिथे एकच जागे आहोत. पण अशी म्हणजे या गावात पुढारी आहेत, नाहीयेत असं नाही, पण त्यांनी कधी असं अंगणवाडीचं मनावर घेतलं नाही. कारण का ऍक्च्युली अंगणवाडीचं का नाही घेत, त्यांची मुलं इंग्लिश मिडियमला असतील, गावातली बरीचशी लोकांची मुलं इंग्लिश मिडियम, पण जी गरीब आहेत ज्यांची शिक्षण घेण्याची ऐपत नाही इंग्लिश मध्ये, त्यांनी अंगणवाडीत मुलांना घातले. पण कोणी असं विचार नाही करत का बाबा आपल्या गावाला पण अंगणवाडी झाली पाहिजे. आणि कोणी असं गावातलं विचारायला सुद्धा येत नाही. गावाचा प्रॉब्लेम पण येतो कारण का जागा ऍक्च्युली नाहीच आहे. तरी शाळेवर जर काटकसरीने शाळा झाली, त्याच्याच कडेला जर अंगणवाडी झाली तर त्याला कसं महत्व आहे ना. पण ते आता शाळेचंच काम नाही होतं, आमचं अंगणवाडीचं तरी काय होणार आहे. असं आम्ही कसं आहे, जे येतात त्या मुलांना आम्ही शिकवतो आणि सोडून देतो, मग काय करणार. आता गावातल्या लोकांना पण सांगून जमलो आम्ही, कारण का आज 15-16 वर्ष बघूया. तुमच्याकडे येतो. कसं पाहता, आज या ठिकाणी लहान मुलं खेळण्यासाठी त्यांना मैदानं नाहीयेत, शाळेची अवस्था बिकट आहे, युवक सगळे एकत्र आलेले आहेत. कसं पाहता? आता मला वर्ष झाली 32. मी पण या शाळेत
शिकलो आहे. हा माझा मित्र, आम्ही एकाच शाळेत शिकलो आहे. आता मला 32 वर्ष आणि त्याचे मागची 10 वर्ष. मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे, वर्ष झाली किती शाळेला. बरोबर आहे. शाळा असून पण त्याची अवस्था याच्या आधी आमच्या गावातले पुढाकारांनी म्हणजे काय लक्ष दिलं नाही. त्याच्यामुळं आम्ही सर्व एकत्र यंग पोरं घेऊनशी काहीतरी चांगला विचार करूनशी काहीतरी पाठपुरावा शाळेसाठी तरी आम्हाला काहीतरी झालं पाहिजे. बरोबर, विद्यार्थी असल्याच्या नात्याने. आणि जर आतमध्ये जर तुम्ही बघितलं असेलच किती म्हणजे बिकट अवस्था आहे. ते एकच सांगणं आहे का लवकरात लवकर होईल अशी आम्ही अपेक्षा करतो. नक्कीच पाहायला गेलं तर प्रशासनाने या सगळ्या बाबींवर लक्ष देणं खरं गरजेचं आहे. यानंतर आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासोबत देखील सविस्तर चर्चा या संदर्भात महाराष्ट्र न्यूज 36च्या माध्यमातून करण्यात येईल. आणि बित्तंबातम्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र न्यूज 36 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील कातारे सोबत महाराष्ट्र न्यूज 36.